हा सर, सुरू झालाय. हां, बस अगदी म्हणजे 1 मिनिटात होईलच. ओके, हां, नक्की नक्की. नमस्कार. लोकव्रत प्रकाशनाच्या या फेसबुक पेजवर मी आपणा सर्वांचे आजच्या कार्यक्रमाचे होस्ट भैरवी देशपांडे सहर्ष स्वागत करते. आजचा आपला हा कार्यक्रम म्हणजे लोकव्रत लेखक संघातर्फे आयोजित एक सफर कवितेची वृत्तांच्या दुनियेतून किंवा वृत्तांच्या जगात आपल्याला नेणारी ही आजची अनोखी सफर आपण आता सुरू करत आहोत. आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख म्हणून इथे उपस्थित आहेत माननीय अदितीजी देशमुख. ह्या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या सगळ्या कारवाईचं सूत्रसंचालन करणार आहेत. तेव्हा मी त्यांचा तुम्हाला थोडासा परिचय करून देते आणि त्यांच्याकडे सगळी सूत्र सोपवते. तर रसिक श्रोते हो, वृत्तातून लिहिणं हे खरं म्हणजे म्हटलं तर फार सोपं आणि म्हटलं तर तितकंच कठीण. पण आमच्या या अदितीजी यांना आम्ही सगळ्या सख्यांनी वृत्तराणी असं एक टायटल दिलेलं आहे. यावरून तुमच्या हे लक्षात येईल की वृत्तबद्ध कविता लेखनात त्या किती पारंगत आहेत. त्याचप्रमाणे नागपूरला असणाऱ्या अदितीजी VNIT कॉलेजला आणि सेंटर पॉइंट स्कूलला त्यांचा जॉब आहे. MA सायकोलॉजीमधनं केलेलं आहे त्यांनी. आणि त्यांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाची बाब जी आज इथे आवर्जून सांगायला हवी त्या म्हणजे त्या एक अतिशय उत्तम निवेदिका, लेखिका, कवयित्री आहेत. मला वाटतं जेव्हा त्या बोलायला सुरुवात करतील तेव्हा आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा प्रत्यय येईलच. आणि त्यांची एवढी ओळख मला वाटतं पुरेशी आहे, कारण त्यांची खरी ओळख त्यांच्या आजच्या या कार्यक्रमातूनच आपल्या सगळ्यांना होणार आहे. तेव्हा आपण अदितीजींचं स्वागत करूया लोकव्रत लेखक संघातर्फे. मला आपण सगळ्या सखी त्यांना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया अशी माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आणि वेलकम अदिती. आणि यानंतरच्या पुढच्या कार्यक्रमाचं पूर्ण सूत्रसंचालन आता तुम्ही करावं अशी मी तुम्हाला विनंती करते. मनपूर्वक धन्यवाद भैरवीताई. रसिक श्रोते हो, नमस्कार. एक सफर कवितांची वृत्तांसोबत. चला तर जसं आपल्याला भैरवीजींनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण एका आगळ्या वेगळ्या सफरीवर निघालो आहोत. आणि ती सफर कशी आहे तर वृत्तबद्ध कविता आणि गझल या दुनियेत आपल्याला घेऊन जाणारी. तसं तर कविता हा प्रत्येकाच्या मनाजवळचा विषय असतो, कारण की लहानपणापासून आपल्याला शब्दांची जी ओळख होते ती मुळातच कवितांमुळे होते. आणि ज्या कविता मनात रुजतात, लक्षात राहतात, त्या कविता लक्षात राहतात त्या त्यांना असणाऱ्या सुंदर चालीमुळे, त्या कवितेत असणाऱ्या सुंदर शब्दांमुळे. तसं तर कवितांचे अनेक 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 प्रकार आहेत. त्यातल्या वृत्तबद्ध छंदबद्ध रचनांचा आज आपण इथे रचनांची ओळख करून घेणार आहोत, त्या कविता ऐकणार आहोत. तर मुळात मुक्तछंद कविता पण बऱ्याच सुंदर आणि छान मनाला भावणाऱ्या असतातच, पण त्यातही विशेषत्वाने उठून दिसते ती वृत्तबद्ध कविता. याचं कारण असतं त्या वृत्ताला, त्या छंदाला एक वेगळी लय असते, एक वेगळा नाद असतो, एक वेगळं माधुर्य असतं. आणि त्याच्याचमुळे ती कविता एक आपलं वेगळं वैशिष्ट्य धारण करणारी असते. एक छोटस उदाहरण वृत्तबद्ध कविता आणि मुक्तछंद कविता यांच्याबद्दल द्यायचं झालं तर कविता ही सुंदरच असते, पण त्यांना हा जो वेगळं आयाम, वेगळं रूप मिळालंय तर ते त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे. जसं संगीताच्या बाबतीत सगळ्यांना माहितीये की शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत सगळ्यांना भावतं. त्याच्यात थोडेसे नियम, ज्याला आपण कायदे कानून म्हणूया, शिथिल असतात. पण शास्त्रीय संगीतात रागदारीला प्रचंड महत्व असतं. प्रत्येक रागाचं आपलं स्वरूप आहे, प्रत्येक रागाची आपली वेगळी पद्धत आहे, जाती आहे. आरोह, अवरोह, वर्ज स्वर, नंतर त्यातले असणारे वादी संवादी स्वर, याचं जसं महत्व रागात असतं तसंच छंदामध्ये प्रत्येक वृत्ताचं आपलं वैशिष्ट्य असतं. किती अक्षरं असावीत,
त्यांची रचना कशा पद्धतीने असावं, लघुगुरुक्रम कसा असावा, मात्रांची त्यामुळे तयार झालेली जी लय आहे, या सगळ्या गोष्टी अक्षरगण वृत्तांमध्ये नंतर वेगवेगळ्या वृत्तांमध्ये दिसतात. मुळात छंदबद्ध कविता म्हटली की मला आठवते त्याची ती व्याख्या, ती म्हणजे छंदयती आल्हादयती इति छंदः, म्हणजेच मनाला आनंद देणारी रचना म्हणजे छंद. छंदामुळे त्या पद्याला एक लयबद्धता प्राप्त होते. तर आजच्या या कवितांच्या सफरीमध्ये अशाच सुंदर सुंदर लयबद्ध कविता आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आजच्या भाषेत छंदांबद्दल वृत्तांबद्दल सांगायचं म्हणजे ते एक मीटर आहे. म्हणजेच कवितेचं जेव्हा गाण्यात रूपांतर होतं त्याच्यासाठी ज्या मुख्य गोष्टीची आवश्यकता असते त्याला मीटर किंवा वृत्त म्हणतात. आणि त्या पद्धतीने लिहिण्यासाठी बरंच कसब असावं लागतं, शब्दांवरती भाषेंवरती प्रेम असावं लागतं. भाषा तुम्हाला अवगत नुसती असून चालत नाही, तर त्याच्यावरती प्रभुत्व असावं लागतं. आणि आज पहा सुयोग किती छान आहे की आज सगळ्या अशा वृत्त भगिनी आपल्याला इथे या निमित्ताने आपल्या भेटीला आलेल्या आहेत, ज्यांचं कवितेवर तर प्रेम आहे पण त्यासोबतच शब्दांवर भाषेवर विशेष प्रेम आहे. आजच्या या कार्यक्रमात ज्या ज्या सहभागी कवयित्री आहे त्यांची छोटीशी ओळख करून देते. स्मिताताई गोरंटीवार या वणीच्या आहेत, यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीला यांचं वास्तव्य आहे. मनानी अतिशय निर्मळ धार्मिक अशा वृत्तीच्या असणाऱ्या स्मिताताईंना सामाजिक कार्याची विशेष आवड आहे आणि मराठी भाषेवर, कवितांवर, साहित्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. तर आज त्या आपल्या सोबत आहे. त्यानंतर स्नेहाताई शेवाळकर या पण आज आपल्या सोबत इथे आहेत आणि त्यांच्याही वृत्तबद्ध कवितेचं सादरीकरण इथे होणार आहे. स्नेहाताई यवतमाळच्या निवासी असून शिक्षिका आहेत. गझल मंथन समूह यवतमाळच्या त्या प्रमुख आहेत आणि सामाजिक कार्याची विशेष आवड आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची त्यांची वृत्ती आणि ओव्हरऑल त्यांची मनोवृत्ती दिसून येते आणि त्यांचं साहित्य क्षेत्रातही योगदान अगदी डोळे दिपवणारं असं आहे. त्यानंतर आज आपल्या सोबत आहे नागपूरच्या गायत्रीजी मुळे. नमस्कार गायत्री ताई. लोकव्रत लेखक संघाशी गायत्री ताई अगदी सुरुवातीपासून जोडल्या गेलेल्या आहेत आणि गायत्री ताई महालच्या रहिवासी आहेत आणि भाग्य इतकं छान लाभलेलं आहे त्यांना की अगदी साक्षात ज्याला आपण म्हणतो गझल सम्राट सुरेशजी भट यांच्या घरापासून सगळीकडे त्यांच्या बैठकी झालेल्या आहेत. आणि प्रकाशित साहित्य, पानगळ ही कादंबरी, पारो ही कादंबरी, नंतर त्यांची आता एक आगामी कादंबरी येते आहे परब्रह्म. गायत्रीताईंचं प अक्षरावरती विशेष प्रेम असावं असं वाटतंय कारण की त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यांचे आद्याक्षर सुरुवातीचं प आहे. उत्तम लेखिका, उत्कृष्ट गझलकारा आणि कवयित्री अशा ताई आज आपल्या सोबत आहेत. तर त्यांच्याही कवितांचा आज आपल्याला आस्वाद घेता येईल. आणि भाषेबद्दल इतकं प्रेम, इतका जिव्हाळा, इतका व्यासंग असला तरी त्यांचं शिक्षण मात्र डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या फील्ड मधलं झालेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या आयाम असणारे, व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे सुंदर आयाम असणारं हे एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आज आपल्यात उपस्थित आहे. ही खरोखर भाग्याचीच गोष्ट आहे. तर गायत्री ताई तुमचं खूप खूप स्वागत. त्यानंतर आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे डॉक्टर अमृता हमीने. मंडळी आज पहा किती सुंदर योग आहे. केवळ शिक्षिका नाही, केवळ प्राध्यापिका नाही, तर इंजिनियर, डॉक्टर सुद्धा आज आपल्या या मैफिलीत सहभागी झालेले आहेत. अमृताताई या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, ज्याला आपण आयुर्वेदिक चिकित्सक म्हणूया. योग शिक्षिका आहेत. नंतर मूळच्या यवतमाळच्या असणाऱ्या अमृताताई सध्या पुण्याला वास्तव्याला आहे आणि लहानपणापासून त्यांना लिखाणाची आवड आहे आणि वयासोबतच त्यांचं लिखाण, त्यांचा साहित्य प्रवास वृद्धिंगत होत गेलेला आहे. अमृताताई तुमचं पण मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमात. आजच्या या कार्यक्रमात वैष्णवीताई बोरगावकर यांचा सहभाग आहे. वैष्णवीताई इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत. पहा, आपल्या या
मराठी मायबोलीच्या कार्यक्रमात इंग्रजी भाषेच्या अभ्यासक सुद्धा सहभागी आहे. वैष्णवीताई नुसत्या इंग्रजी भाषेच्या अभ्यासक नाही, तर त्यांचं मराठीवर तितकंच प्रेम आहे, प्रभुत्व आहे आणि मराठीतली वृत्तबद्ध रचना आज त्या आपल्या समोर सादर करणार आहेत. इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून त्या पुसदला ज्युनियर कॉलेजला कार्यरत आहेत. आजच्या आपल्या कार्यक्रमात ज्या होस्ट आहेत, भैरवीताई देशपांडे. भैरवीताई गोंदियाच्या निवासी आहेत आणि त्यांचं स्वतःचं कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, वैकुंठ कम्प्युटर इन्स्टिट्यूट. म्हणजे यांचं पण कार्यक्षेत्र एक वेगळं आहे, पण मनात मात्र भाषेची आवड जपलेली आहे. अनेक स्पर्धांमध्ये यांचा सहभाग आहे, अनेक मानसन्मान पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि शब्द सम्राज्ञी हा जो पुरस्कार आहे शब्द अंतरीचे या समूहातर्फे त्यांना प्राप्त झालेला आहे. नुकताच कुबेर समूहात श्रावण मास विशेष काव्य स्पर्धा झाली होती, त्याच्या सुद्धा त्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या आहेत. तसं तर आपल्यामध्ये उपस्थित असणारे सगळेच असे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आणि साहित्य क्षेत्रात विशेष योगदान देणारे व्यक्तिमत्व आहेत. तर तेव्हा आता खूप वेळ न घेता आता साक्षात आपण त्यांच्याच वाणीला ऐकूया. तेव्हा मी सर्वप्रथम आमंत्रित करते. अदिती, एक मिनिट. आपल्यासोबत तिथे आता सुचित्राजी बाकरे पण जॉईन झालेले आहेत. नमस्कार सुचित्रा. काही कारणामुळे त्यांना यायला थोडासा विलंब झालेला आहे, तेव्हा आपण त्यांचंही आपल्या आजच्या या मैफिलीत स्वागत करूया आणि आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. तर सर्वप्रथम मी स्मिताताई गोरंटीवार यांना आमंत्रित करते आपली वृत्तबद्ध रचना सादर करण्यासाठी. धन्यवाद. ऐकू येते ना आवाज? हो हो, बोला बोला. एक सफर कवितांची वृत्तासोबत या लोकव्रत लेखक संघातर्फे मला आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते. आणि इथे सगळ्याच उपस्थित असलेल्या कवयित्री, गझलकार, वृत्तबद्ध लेखन करणाऱ्या आणि सर्व साहित्यात पारंगत असलेल्या सर्वांसमोर माझी एक मी तशी नवोदितच आहे, पण प्रयत्न करत आहे मी सर्व विषयामध्ये लिहिण्याचा. आणि त्यामुळे मी आज तुम्हाला एक वृत्तबद्ध कविता सादर करून दाखवते. ही जी कविता मी सादर करत आहे ती शार्दूल विक्रीडित वृत्तामध्ये आहे. आणि शार्दूल विक्रीडित वृत्त म्हणजे आपल्या जीवनात जो संस्कार, लग्न संस्कार आहे त्यातला मंगलाष्टक जे असते ते या वृत्तात केलेले असतात. हे सगळ्यांना बहुतेक माहिती नसावं, आपल्यांना माहिती असते. मग मी त्या वृत्तातले पहिले गण सांगते. मस जस तत ग आणि माझी रचना सादर करते. स्वप्नांचा बगीचा अबोध फुलला, प्रीती फुले साजरी. स्वप्नांचा बगीचा अबोध फुलला, प्रीती फुले साजरी. तू आहे तिथलीच ओढ मजला, बोले तशी वैखरी. तू आहे तिथलीच ओढ मजला, बोले तशी वैखरी. बोलावी खुणवीत नेत्र असता, आनंद झेली सरी. चोरावी नजरे तलीच सखया, जादू अशी बावरी. चोरावी नजरे तलीच सखया, जादू अशी बावरी. तारुण्यात पदार्पणास सजली, जेव्हा अशी छोकरी. तो आनंद मुखावरील दिसतो, जाई जुईच्या परी. तो आनंद मुखावरील दिसतो, जाई जुईच्या परी. मागे कोण कुठे उगाच फिरतो, शंकेस का पांघरी. वाटेला अडवी तिच्याच नुसता, भांबावली बावरी. वाटेला अडवी तिच्याच नुसता, भांबावली बावरी. होऊ द्या निर्णयावरील तुमचे, आता निवाडे तरी. मार्गातील बला सदैव करती, बेचैन माझ्या उरी. मार्गातील बला सदैव करती, बेचैन माझ्या उरी. स्वप्नांच्या बगीचात कोण कुठला, येतो अनोखा जरी. स्वप्नांच्या बगीचात कोण कुठला, येतो अनोखा जरी. तो दोन जीवास पैलती नेतो, दोन जीवास पैलती रतो, ओलांडुनी सागरी. नेतो दोन जीवास पैलती रतो, ओलांडुनी सागरी. धन्यवाद. खूप
सुंदर कविता. एक वेगळा संदेश देणारी ही शार्दूल विक्रीडित वृत्तात बांधलेली कविता. शार्दूल विक्रीडित वृत्त तसं सगळ्यांना परिचित आहे, ते मंगलाष्टकांमुळेच. आणि 19 अक्षरं एकेका ओळीत बांधावी लागतात आणि त्याचा पण लघु गुरुचा क्रम सांभाळावा लागतो. तर खरंच हे मोठं कौशल्य असतं आणि ते प्रयत्नांनी, अभ्यासानी, वाचनानीच साध्य करता येतं. तर इतकी सुंदर कविता ऐकवल्याबद्दल स्मिताताई आपले मनःपूर्वक धन्यवाद. आता मी गायत्रीजी मुळे यांना इथे आमंत्रित करते आहे कविता सादर करण्यासाठी. गायत्री ताईंचा परिचय तर मी करून दिलाच होता. त्या उत्कृष्ट लेखिका आहेत, नंतर कवयित्री आहे आणि त्यांच्या रचनांना चांगल्या व्यासपीठांवरती पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे. नुक्कड साहित्य संमेलनात पुरस्कार प्राप्त झालेला आहे. उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार त्यांच्या वडपौर्णिमा या कथेला मिळालेला आहे. नंतर हौदा मागची खोली या कथेला वसंतराव होशिंग पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि त्यांचं नियमित वृत्तपत्र, मासिक, साप्ताहिक, दिवाळी अंक यांच्यातून लिखाण प्रसिद्ध होत असतं. तर आता आपण या सिद्धहस्त कवयित्रीला ऐकूया. गायत्री ताई, तुमचा माईक ऑन करा. हॅलो, नमस्कार. येतोय आवाज? येतोय. एक कविता सादर करते. भुजंग प्रयात वृत्त आहे. लगागा लगागा. कशी रात्र गेली उगा जागलेली, कशी रात्र गेली उगा जागलेली, जरा पापणीशी तुझ्या थांबलेली. मना थांब थोडे मला सावरू दे, मना थांब थोडे मला सावरू दे, पसारे सुखाचे आता आवरू दे. दिल्या घेतलेल्या मिठीच्या खुणांना, दिल्या घेतलेल्या मिठीच्या खुणांना, कसे या क्षणी मी पुसू ते कळेना. अशा धुंद राती नभाचे इशारे, अशा धुंद राती नभाचे इशारे, खुळ्या चांदणीला कसे आकळेना. अशा धुंद राती नभाचे इशारे, खुळ्या चांदणीला कसे आकळेना. उभी मोगऱ्याशी, उभी मोगऱ्याशी सुन्याचा ओंजळीने, मनाच्या तळाशी सुगंधी उसासे. उभी मोगऱ्याशी सुन्या ओंजळीने, मनाच्या तळाशी सुगंधी उसासे. झरे आर्त वेगे, झरे आर्त वेगे तुझ्या अंतरंगी, अशा जाणीवांना कसे थांबवावे. झरे आर्त वेगे तुझ्या अंतरंगी, अशा जाणीवांना कसे थांबवावे. सख्या मौन माझे, सख्या मौन माझे तुला का कळेना, सख्या मौन माझे तुला का कळेना. आता बोलल्यावेळ कळीही खुलेना, आता बोलल्यावेळ कळीही खुलेना. धन्यवाद. अप्रतिम, खूप सुंदर. भुजंग प्रयात वृत्त म्हटलं की आठवतात मनाचे श्लोक, पण त्या श्लोकांच्या वृत्तात इतकी सुंदर प्रेम कविता, ज्याला आपण म्हणतो भावपूर्ण कविता लिहिणं खरोखर आव्हानात्मक काम आहे. आणि ते तुम्ही किती लीलया केलं याची प्रचिती आता तुमचं काव्य वाचताना आलं. मनाच्या तळाशी सुगंधी उसासे, किती सुंदर कल्पना आहे. तर ह्या सगळ्या सुंदर जगात नेल्याबद्दल गायत्रीजी आपले मनःपूर्वक आभार. अजून खरं तुमच्या कविता ऐकायची इच्छा आहे, सगळ्यांच्याच कविता ऐकायची इच्छा आहे, पण आपली ही मैफिल आता आपण एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर घेतोय, त्याच्यामुळे आपल्याला ती एका वेगळ्या साच्यात सादर करायची आहे. कारण की तसंही आपण सगळे साचेबद्दल येणारे आहोत, त्याच्यामुळे त्या साच्याचं महत्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता आपण पुढच्या कवयित्रींना आमंत्रित करूया. त्या आहेत स्नेहाताई शेवाळकर. स्नेहाजी नमस्कार. तुमचा माईक ऑन करा आणि तुमची कुठली कविता आम्हाला ऐकवताय, ती कुठल्या वृत्तातली आहे हे पण सुरुवातीला सांगा. तुमचा माईक ऑन करा स्नेहाजी. आवाज येत नाहीये. आवाज येत नाही. ठीक आहे, मला वाटतं अदिती माईक खाली आहे. माईक लॅपटॉपला खाली लेफ्ट साइड. वैष्णवीताई, मला वाटतं त्यांचं सेटिंग होईपर्यंत तुमची कविता आपण ऐकूया. वैष्णवीताईंना मी इथे आमंत्रित करते.
काय ऐकवणार आहात वैष्णवीताई आम्हाला आज? आता स्मिताताईंनी मंगलाष्टक म्हटलं तर तोच पॉइंट पुढे कंटिन्यू करावा अशी इच्छा आहे. पण घाबरू नका, मंगलाष्टक म्हणजे 8 कडवी नाही ऐकवणार आहे, कारण एकतर मी अजिबात गाणारी नाहीये. तर 3 कडवी 3 मिनिटांमध्ये ऐकवण्याचा प्रयत्न करते. अक्षर गणवृत्त आहे हे शार्दूल विक्रीडित, आणि मस जस तत ग असे त्याच्यामध्ये गण येतात. यती हा 12व्या अक्षरावर आहे. यती म्हणजे आपण जिथे थांबतो ते. माझा भाऊ राजेंद्र माधवराव राजे राहणार देऊळगाव राजा याचा मुलगा शंतनू याच्या मौंजेच्या वेळेला, उपनयन हा आपला एक महत्वाचा संस्कार मानला जातो आपल्या संस्कृतीत, त्या दरम्यान त्यावेळी केलेलं हे मंगलाष्टक आहे, सादर करण्याचा प्रयत्न करते. प्रार्थितो गणनायका गजमुखा गौरी सुता नंदना यावे मंडपी स्वागता प्रभुवरा कार्यास द्या सिद्धता अंबे माहुरवासिनी भगवती शिंपीतये कुंकुमा भावे मंगल ब्रह्मवृंद म्हणती कुर्याद बटोर मंगलम भवतु सावधान आले नाचत मंडपी स्वर नवे बाल्यासवे मागुती कानी का तुझिया घुमे कुहू कुहू कोकिळ गातो मनी हेमंती फुलली वसंत पूजने काही अशी हागळी राजेंद्रासह शोभते गपर्णा कुर्याद बटोर मंगलम शुभम भवतु सावधान. आणि शेवटचं कडवं अमृता साथ दे जरा. हो. घे दंड ताडन करी सांभाळ दुःखी जना पाळीत स्वधर्म अराज कमिटो हे राष्ट्र राखी मना आनंदे कथितो पुत्र धर्म तुझला संस्कार सांभाळुनी त्यागीता षड्रिपुजीवास उद्धरी मंगलम शुभम भवतु सावधान. थँक्यू व्हेरी मच. लोकप्रकाशनाचे मनपूर्वक आभार. धन्यवाद वैष्णवीताई. पहा वृत्तामधली ताकद किती असते की ती चाल कानावर पडली की बरोबर आपण त्या एका वेगळ्या प्रसंगात जाऊन शिरतो. आता असं वाटत होतं की खरंच कुणाची तरी मुंज चालू आहे आणि आपण तो सोहळा प्रत्यक्ष अनुभवतोय, आणि तसंच वर्णन सुद्धा तुमच्या या काही कडव्यांमध्ये आलेलं दिसलं. तर हीच खरोखर आपण लक्षात घेण्यासारखी बाब आहे वृत्तांची.
जी त्या चालीतूनही आपसूक आपल्या समोर येते आणि मग शब्दांकडे आपोआप आपलं मन आणि आपलं चित्त आकर्षित होतं. तर अशी ही सुंदर सफर आहे. खर तर ही सगळी सरस्वतीच्या पालखीचीच किमया आहे. कुसुमाग्रजांच्या सुंदर ओळी मला आठवतात. रत्ना जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. तर आपण सारे या सरस्वतीच्या पालखीचेच तर भोई आहोत. आणि ह्या वेगवेगळ्या ज्या प्रकारच्या कविता आहेत किंवा हे जे वेगवेगळे वृत्त आहेत, जे वेगवेगळे छंद आहेत, आर्या, साकी, दिंडी, हे जे मात्रा वृत्तांचे प्रकार आहेत, हे सगळे त्या पालखीचे सुंदर सुंदर रत्न आहेत. तर आज आपण अशाच रत्नांचा अनुभव घेतोय. यानंतर मी आता इथे आमंत्रित करते डॉक्टर अमृता हमीने यांना. आपण अमृताजींची आता कविता ऐकणार आहोत. अमृताताई, तुम्हाला विनंती आहे की तुमचा माईक ऑन करावा, तुमच्या कवितेचं वृत्त सांगून कवितेला सुरुवात करावी. अच्छा, ठीक आहे. मी आज इथे दिंडी वृत्तातली कविता सादर करते आहे. दिंडी हे सुंदर योगायोग. म्हणजे आताच आपण पालखीचा उल्लेख केला आणि लगेच दिंडी पण आली. खूपच सुंदर. आणि इथे 9 आणि 10 मात्रा असं हे आहे. 9 मात्रा नंतर यती येतो. तर आता हे दिंडी वृत्तातली एक प्रसिद्ध कविता बहुतेक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, जी आपल्याला लहानपणी होती मराठी अभ्यासक्रमामध्ये. तर त्या चालीवर ती चाल, वृत्ताची चाल बहुतेक ठराविकच असते आणि त्या चालीवर जर आपण लिहायला लागलो वृत्तातली कविता तर ती आपोआप आपल्याला सुचत जाते. त्याच्यामुळे वृत्ताची चाल ही खूप महत्वाची असते आणि त्यात म्हणजे आपल्याला शब्द सुचायला जरा सोपं जातं त्या चालीमुळे. तर ह्या गायी पाण्यावर काय म्हणून आल्या ह्या चालीवरच दिंडी वृत्तातली ही एक सीता स्वयंवरावर मी कविता रचलेली आहे, ती मी सादर करते. पोर लाडाची राजा जनकाची, खास सगुणाची सुकन्या रूपाची, विचार मनासी करी विवाहाचा, सोहळा ठरवितो स्वयंवराचा. सजे नगर किती भव्य सोहळ्यासी, तोरणे सजती प्रवेशद्वारासी. समीप येताची घडी विवाहाची, त्यास चिंता ही मुलीच्या वराची. देखणी शोभाती स्वयंवराची, मानपानाची विदेह नगरीची. सवेसनईच्या चौघडाही वाजे, वधू वैदेही मनोमनी लाजे. विविध नगरांचे कुमार ते येती, मनी सीतेची कामना करीती. रथी महारथी विवाहास येती, शक्ती कीर्तीचे तेज दाखविती. ऋषी मुनी सवे रामचंद्र येती, भान हरपुनी प्रभू सती पहाती. करी शिवधनुष्य पेलवून घेई, मोद विजयाने द्विगुणित होई. नसे शूरवीर दुजा जगी कोणी, असे रामाची जानकीच राणी. धुंद पुलकितशा सर्व दिशा गाती, राम सीतेचे बंध जुळून येती. पोर लाडाची राजा जनकाची, खाण सगुणाची सुकन्या रूपाची. धन्यवाद. खूप सुंदर, खूप छान. खूपच सुंदर. सीता स्वयंवराचं इतकं छान वर्णन, तेही वृत्तबद्ध आणि इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही सादर केलं की अगदी खरोखर मन भरून आलं आणि डोळ्यासमोर ते पूर्ण चित्र उभं राहिलं. आणि तुमची सादर करण्याची शैली सुद्धा अगदी त्या वृत्ताला जशी हवी आहे तशीच आहे. तर आज हे खरोखर सद्भाग्य आहे की या निमित्ताने तुम्हाला आम्हाला ऐकता आलं. तर या सुंदर सफरीला आता पुढे नेऊया आणि स्नेहाताई शेवाळकर जॉईन होत आहेत मला वाटतं, तर त्यांना मी नंतर आमंत्रित करते. तत्पूर्वी सुचित्राताई बाकरे आपल्यात उपस्थित आहे.
तेव्हा मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. खूप सुंदर लिखाण असतं. सुचित्राताई नियमित फेसबुक वरती लिहितात. त्यांनी लिहिलेले त्यांचे लेख, कविता व्हॉट्सअपवर पण फिरत असतात आणि एक नवीन विचार त्यांच्या लिखाणातून सातत्याने समोर येत असतो. तर अशा या सिद्धहस्त लेखिकेला, कवयित्रीला आपल्या समोर आता मी आमंत्रित करते. नमस्कार सुचित्राताई, आपलं स्वागत आहे. आपला माईक ऑन कराल. नम्र विनंती आहे की कृपया माईक ऑन करा. हॅलो, आता आवाज ऐकू येतोय? आवाज ऐकू येतोय माझा? हो हो हो, येतोय. ऐकू येतोय आवाज? हो हो, येतोय. येतोय ना? ओके. मी थोडीशी माझी ओळख करून देते. 1 मिनिटात. मी सुचित्रा अभय बाकरे. माझं क्वालिफिकेशन BSc DBM MBA. ऐकू येत आहे ना? ऐकू येत आहे मॅम? ओके. माझं क्वालिफिकेशन BSc DBM MBA. आतापर्यंत मी नर्सरी पासून 8th क्लास पर्यंत शिकवलेलं आहे. नंतर कॉलेजला प्रोफेसर म्हणून 11th-12th ला शिकवलेलं आहे. 4 इयर्स आणि 2 वर्ष मी बीटेकला पण शिकवलेलं आहे. आणि बेस्ट टीचर, बेस्ट हेडचा अवॉर्ड मला या वर्षी आत्ताच मिळालेला आहे. बेस्ट हेड अँड स्मार्ट लेडी ऑफ द इयर. सध्या मी प्रेझेंटली आय एम वर्किंग ऍज अ हेड कोऑर्डिनेटर इन सोलापूर डिस्ट्रिक्ट. आणि लिखाणाला आता खूप वेळ मिळाला. या कोरोनाच्या वेळेमुळे घरून काम सुरू आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी वेळ मिळाला आहे. त्यामुळे धन्यवाद आहे की जनमंगल टीमचे, की छान आम्हाला तुम्ही प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद. मी थँक्यू म्हणेन मीनाताई खोंडला, ती माझी बहीण आहे, तिने मला या ग्रुपमध्ये ऍड करून घेतलं, पण तिचे पण खूप खूप धन्यवाद मीनाताई खोंडचे. आणि मी आज एक गझल समोर सादर करणार आहे. जी आजची जी परिस्थिती आहे बाहेर, की बा सगळे लोक घरामध्ये बंदिस्त होऊन बसलेले आहेत आणि कोरोनामुळे लोकांना त्रास होतोय, तर मनामध्ये एक आस आहे सगळ्यांच्या. त्या आस या कवितेचं नाव आहे, गझल आहे ती. भामिनी वृत्तामधली आहे. मात्रा 17 आहेत. काफिया जगावे, उडावे, कळावे आणि मात्रा स्वर आहेत गाल, गागाल, गागाल. तर मी सुरू करते. आस गझल. काय केला गुन्हा मी कळावे, काय केला गुन्हा मी कळावे, वाटते मज पुन्हा मी जगावे. काय केला गुन्हा मी कळावे, वाटते मज पुन्हा मी जगावे. पाखरू या बंदिस्त घराला, पाखरू या बंदिस्त घराला, वाटते रे पंखाने उडावे, वाटते रे पंखाने उडावे. बोल देवा चुप्पी तोडणारे, बोल देवा चुप्पी तोडणारे, सांग केव्हा कधी मी हसावे, सांग केव्हा कधी मी हसावे. नरक पृथ्वीवरी पाहताना, नरक पृथ्वीवरी पाहताना, भय मनातील तुझे हे कळावे, भय मनातील तुझे हे कळावे. दोष याचा कुणाला कसा रे, दोष याचा कुणाला कसा रे, का जगाने असे हे हरावे, का जगाने असे हे हरावे. आसही तुझ्या रे दर्शनाची, आस रे आसही तुझ्या रे दर्शनाची, वाटते रे संजीवन फुलावे, वाटते रे संजीवन फुलावे. धन्यवाद. वा, खूपच सुंदर. अगदी संजीवन फुलवण्याची मनीषा असणारी ही गझल आजच्या घडीला खरोखर आवश्यक आहे. एक सकारात्मकतेचा विचार पेरणारी ही गझल तुम्ही सादर केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन सुद्धा. तुमचा लेखही मी कोरोनाची सकारात्मक बाजू मध्यंतरी वाचला होता. तर खरंच म्हणजे हा तुमच्यातला जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे तो आम्ही सगळ्यांनी घेण्यासारखा आहे. थँक्यू व्हेरी मच मॅम, थँक्यू व्हेरी मच. स्नेहाताई शेवाळकर उपस्थित आहेत का? त्यांचा इश्यू सॉल्व्ह झाला का? भैरवीताई, भैरवीचा आधी घेऊन घेऊ आणि मग स्नेहा शेवाळकरचा घेऊ. चालेल चालेल. तर मी आता आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या ज्या टेक्निकल होस्ट आहेत आणि या कार्यक्रमाची ज्यांनी प्रस्तावना केली आहे त्या भैरवीताई देशपांडे यांना इथे आमंत्रित करते. त्यांची वृत्तबद्ध रचना आता आपण ऐकूया. नमस्कार मंडळी. मी माझी एक वृत्तबद्ध रचना आपल्या सगळ्यांसमोर सादर करते आहे आणि या रचनेचं वृत्त आहे भुजंगप्रयात वृत्त. आणि या भुजंगप्रयात वृत्तात जसं थोड्या वेळापूर्वी आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख किंवा सूत्रसंचालक अदितीजी म्हणाल्या की
भुजंग प्रयात वृत्त म्हटलं की आपल्याला सगळ्यांना आठवतात ते म्हणजे मनाचे श्लोक. आणि ते मनाचे श्लोक ऐकतच आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत. म्हणून मला असं वाटतं की वृत्तांमध्ये लिहिण्याची सुरुवात करताना, म्हणजे मी सुरुवात भुजंग प्रयात वृत्तापासून केली होती आणि त्यातलीच एक कविता तुम्हा सगळ्यांना मी ऐकवते आहे. कशी ही रुजावी मनातील नाती, इथे संशयानेच बाधित माती. आपल्या सगळ्यांचं थोडक्यात कसं झालेलं आहे त्या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कशी ही रुजावी मनातील नाती, इथे संशयानेच बाधित माती. असे का तसे का किती रोज शंका, केवढ्या शंका पडतात आपल्याला. असं का घडतंय, तसं का घडतंय. म्हणून असे का तसे का किती रोज शंका, सदा वाजतो हा मनातून डंका. दिसू लागती रे चुका त्या जनांच्या, नकोसा उरी वाटतो बाण त्यांचा. विचारेपणाचा किती भार झाला, अहंकार शेला असे पांघरीला. कसे भोग पूर्व ग्रहाच्या कपाळी, मना वाटते वेदना हीच भाळी. मनाचा चला आरसा घ्या धुवोनी, समाधान वृत्ती असावी धरोनी. आपण जरी किती काही म्हटलं तरी हे समाधान काही आपल्या सहज हातात येत नाही. आणि आपण कारण आपल्या मनाचा आरसा आपणच स्वच्छ करत नाही. म्हणूनच असं म्हटलंय मी यात की मनाचा चला आरसा घ्या धुवोनी, समाधान वृत्ती असावी धरोनी. अरे संशयाची अशी ही कहाणी, कुणाच्या ओठी तुझे गीत गाणी. कुणाची न मैत्री तुझ्या सोबतीला, हवी का कुशंकाच रात्री उशाला. जरा थांब रे जरा थांब घे रे घडीचा निवारा, किती मातला क्षीणला जीव सारा. मनाची तिजोरी करोनी रिकामी, सदा संशयाची करीतो गुलामी. असं झालंय आपलं. मिठी सोडवेना जरी भावनांची, नको मार्ग तो ती परीक्षा विषाची. मनाचा भरोसा कुठे कोण चोरी, सुविश्वस्त हो रे भरी ही तिजोरी. सुविश्वस्त हो रे भरी ही तिजोरी. धन्यवाद. वा वा, खूप सुंदर. आधुनिक मनाचे श्लोक म्हणू शकू अशा पद्धतीचे आणि अशा तोडीचे वृत्तातले. आणि सुंदर समाधानाचा कसा गाभा मनाला हवाय आणि मनाचा आरसा कसा आपण पुसून घेतला पाहिजे असा सुरेख संदेश देणार हे वृत्तबद्ध काव्य ऐकताना खरोखर आतून असा आनंद होत होता. आणि आज या माध्यमातून तो आनंद आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवता येतोय यासारखा सुंदर योग नाही. मला भैरवीताई हे विचारायचं आहे की स्नेहाताई शेवाळकर आलेल्या आहेत का? त्यांना आपण व्हिडिओ ऑन करायला सांगू. स्नेहा व्हिडिओ पण ऑन कर आणि माईक पण ऑन कर. व्हिडिओ आणि माईक ऑन करा स्नेहाताई. एक मिनिट, मी त्यांचा व्हिडिओ आणि माईक मी दोन्ही ऑन करते आहे. केला आहे. आपण 1-2 मिनिट बघूया. तोपर्यंत अदिती सांगा आणखीन वृत्तबद्ध कवितांबद्दल. आपण 1-2-3 मिनिट बोलायला काहीच हरकत नाही. अदितीची चालेल. मुळात वृत्तबद्ध कवितेचा जेव्हा विचार येतो ना तेव्हा कवितांचे वेगवेगळे प्रवाह आहेत. आणि सुरुवातीपासून जेव्हा आपण कवितेचा इतिहास पाहतो तर संस्कृतापासून निर्माण झालेली आपली ही मराठी भाषा आहे.
त्याच्यामुळे संस्कृत साहित्याचा प्रभाव आपल्याला मराठी काव्यावर दिसतो. आणि या वृत्तबद्ध कवितांच्या प्रकाराला पंतकाव्य असंही म्हणतात, म्हणजे पंडिती काव्य. कारण की इथे केवळ भावनांची अभिव्यक्ती नाही आहे, तर ती एका व्याकरणाच्या साच्यात आपल्याला अभिव्यक्ती करायची असते. विशिष्ट प्रकारची शब्दरचना इथे अपेक्षित आहे. तर त्याच्यामुळे रघुनाथ पंडितांचं काव्य, वामन पंडितांचं काव्य हे दाखले आपण अभ्यास करण्यासारखे आहेत. म्हणजे कल 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 हंसे फार केला सुटाया, ही जी त्यांची कविता आहे, नल दमयंती स्वयंवर आख्यान, ही चाल म्हटल्याबरोबर आपल्याला शाळेचे दिवस आठवतात. कारण आपण या सगळ्या कविता शाळेत असताना ऐकलेल्या आहेत, शाळेत असताना आपण शिकलेलो आहोत. तर त्याच्यामुळे त्या वेगवेगळ्या वृत्तांचं सौंदर्य आणि त्या सौंदर्य जपताना त्याच्यातून होणारा अर्थबोध आणि त्या भावनांची तशी अभिव्यक्ती, या सगळ्या गोष्टींचा समतोल कवीला साधावा लागतो. आणि त्याच्यामुळेच इथे कवीला पंडित असं म्हटलं जातं. तर मुक्त छंदात लिहिणं सोपं आहे असं मी म्हणणार नाही, कारण ती पण एक वेगळी कला आहे. कारण की मुक्त छंदाला पण आपला नाद, आपले लय असते, पण इथे मात्र तुम्हाला ते सगळं बॅलन्सिंग करावं लागतं, तरच ती चाल आपल्याला साधता येते. आता आपण अमृताताईंची पण कविता ऐकली, तर अगदी आपल्याला ती ज्या वृत्तातली कविता होती ते वृत्त, आणि त्यातली जी प्रसिद्ध कविता आहे लेख, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, तर आपल्या कानात ती पण कविता ऍट ए टाइम वाजायला लागली. तर हेच खरं त्या वृत्ताचं यश असतं. आणि हीच त्या प्रत्येक वृत्ताची एक वृत्ती असते की त्या कवितेतून ती वृत्ती आपसूक प्रकट होते. जसं आता आपण भैरवीताईंची भुजंग प्रयात वृत्तातली ऐकली रचना, तर आपल्याला त्या मनाच्या श्लोकांचं साधर्म्य कुठेतरी तिथे लक्षात येतं. प्रत्येक वृत्ताचा आपला एक भाव असतो. जसं आपण मगाशी उदाहरण घेतलं होतं शास्त्रीय संगीताचं, प्रत्येक रागाची आपली वेळ ठरलेली आहे, प्रत्येक रागाचा आपला भाव आहे. की पुरिया धनश्री म्हटलं की तो राग संध्याकाळीच, आणि थोडासा करुण रस, आर्त स्वर असणारा असा तो राग. भैरव भटिया राग हे पहाटेचे, सकाळच्या समयीचे, प्रसन्न प्रभातीचे ते राग. तर तसंच वृत्तांचं पण आहे, म्हणजे त्या रसाला व्यक्त करणारं असं वेगळं वेगळं वृत्त असतं. इव्हन वृत्त हे गझलांचं पण वृत्त आहे. म्हणजे जसं पारंपरिक मराठी संस्कृत साहित्यात वृत्तांची आपल्याला ओळख, रचना दिसून येते, तसंच उर्दू साहित्यातही वृत्तबद्ध गझला आपल्याला दिसतात. आणि त्या प्रत्येक गझलेचे कितीतरी वृत्त आहे. म्हणजे आपण जर आज विचार करतो म्हटलं तर आपण शाळेत किंवा आपल्या महाविद्यालयीन जीवनात किंवा ऐकून आपल्याला जी माहिती आहे तेवढीच वृत्तांची नावं आपल्याला माहिती असतात. तसं भुजंग प्रयात, मालिनी, मंदाक्रांता, वसंत तिलका, शार्दूल विक्रीडित आणि असे. पण त्याही पलीकडे ही वृत्तांची दुनिया खूप खूप मोठी आहे आणि प्रत्येक टप्प्यावरती एक वेगळा भाव व्यक्त करणारं आणि एक वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारं असं वृत्त आपल्या भेटीला येतं. म्हणजे आपण नुसतं त्या वृत्तांची यादी जरी वाचतो म्हटलं तरी ती यादी खूप मोठी आहे आणि ती संपत नाही अशी आहे. आता गझल वृत्तांचाच जर आपण मी तुम्हाला म्हणजे खरं म्हणजे तुम्ही इतकं छान बोलताय की तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं आणि आमच्या सगळ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडत राहावी, हे नक्कीच सगळ्यांना मनापासून आवडेलच. पण आता माझ्या मनात मात्र तुमची एक कविता आणि नेमकी तुमच्या कवितेची कशी वृत्ती आहे ते जाणून घेण्याबद्दल उत्कंठा निर्माण झालेली आहे. तेव्हा मला वाटतं आता तुम्ही तुमची एक छानशी कविता आम्हाला ऐकवा आणि आम्ही सगळेच खूप उत्सुक आहोत तुमच्या कवितेला ऐकायला. असं म्हणून आता माझं प्रेशर वाढवू नका, मी काही इतकं सुंदर वगैरे लिहित नाही, असंच थोडासा धडपडबंच कार्यक्रम म्हणू शकतो. तर आज मी विचार केला की कुठली कविता सादर करावी. आता हा वृत्तबद्ध दुनियेत नेणारा कार्यक्रम आहे, तर अशाच एका वेगळ्या दुनियेत आपण जाऊया. माझी पंचचामर वृत्तातली मी आज रचना सादर करते आहे. पंचचामर वृत्तात ही रचना जी मी लिहिली आहे ही मी महादेवाच्या स्तवनार्थ लिहिलेली रचना आहे. आणि या वृत्ताची ओळख सांगायची म्हणजे शिवतांडव स्तोत्र आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, जे रावणाने लिहिलेलं आहे, जटाटवी गलज्वल. तर त्या वृत्तातली ही कविता आहे.
आणि या कवितेचं अजून एक वैशिष्ट्य मी सांगू इच्छिते की या कवितेत मी शंकराचे विविध नावं गोवलेत, पण ते नावं गोवताना मी एक दक्षता घेतलीये. ओम नमः सदाशिवाय. तर ही जी ओम नमः सदाशिवाय ही जी आद्याक्षरं आहेत, ही आद्याक्षरं वापरून त्या अक्षरापासून सुरुवात होणारी विशेषणं मी या कडव्यांमध्ये घातली आहे. आणि अनुप्रास अलंकार साधण्याचा प्रयत्न केलाय. आता अनुप्रास अलंकार म्हणजे एकाच वर्णाची पुनरावृत्ती जेव्हा वाक्य रचनेत दिसते तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार म्हणतो. तर असा या 2-3 गोष्टींचा संगम साधण्याचा प्रयत्न असणारी ही छोटीशी रचना आहे. कवितेचा शीर्षक आहे नमो नमो नटेश्वरा. तर जसं मी म्हंटल ओम नमः सदाशिवाय, तर पहिला आद्याक्षर आहे अ. अमोघ अमृतावरा अनंत अंकलेश्वरा. अमोघ अमृतावरा अनंत अंकलेश्वरा अनामया अगोचरा नमो नमो नटेश्वरा. दुसरं कडवं न. नरेश नंदी नंदना. नरेश नंदी नंदना निशापती धरानरा निलेश नील लोहिता नमो नमो नटेश्वरा. या वृत्ताबद्दल एक गोष्ट सांगते. या वृत्तात जरी आपल्याला 16 अक्षर दिसत असले तरी याचं वैशिष्ट्य असं आहे की एक अक्षर ह्रस्व, एक अक्षर दीर्घ, एक अक्षर ह्रस्व, एक अक्षर दीर्घ अशा. भैरवी, अदितीला काही साऊंडचा प्रॉब्लेम आहे. सुरेश सांब सुंदरा सतीपती सुवत्सला नमो नमो नटेश्वरा. द. दयार्णवा दिशेश्वरा. दयार्णवा दिशेश्वरा दुरंतका दिगंबरा दिनेश दुर्ग नायका नमो नमो नटेश्वरा. श. शुभा शिवा शशांक शेखरा. शिवा शशांक शेखरा शिवात्मका शुभंकरा श्मशानवासी शंकरा नमो नमो नटेश्वरा. विशाल भाल लोचना. विशाल भाल लोचना वीरेश्वरा वशीकरा विदेही विश्वनायका नमो नमो नटेश्वरा. शेवटचं कडवं आहे ओम नमः शिवाय मधली ही य आणि ही पूर्ण होती या कवितेची. यमेश यज्ञ पालका. यमेश यज्ञ पालका यशाकरा युगंधरा यतीश योग नंदना नमो नमो नटेश्वरा. नमो नमो नटेश्वरा. नमो नमो नटेश्वरा. अप्रतिम 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 मॅम. एकदम एकदम वेगळी होती आणि खूपच सुंदर होती. ऐकत राहायला असं वाटलंय. खूप सुंदर. अदितीजी, मला तुम्हाला एक थोडस असं विचारायचं होतं. हे जे पंचचामर वृत्त आहे म्हणजे हे मला असं थोडस वीररसाने ओतप्रोत असं वाटतं आहे. म्हणजे हे जर मला म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना संचलन गीत किंवा वीरश्री पूर्ण जी गीत असतात परेड साठी वगैरे जी गाणी किंवा उठा उठा करा करा, तर अशा पद्धतीची जी सैनिकांसाठी किंवा मोटिवेशनल किंवा डिवोशनल देशभक्तीपूर्ण गीत या वृत्तांमध्ये रचली जातात. मस्त मस्त, एकदम बढिया बढिया बढिया. वा, खूप सुंदर. आणि आपण आता बघू स्नेहा जॉईन होऊ शकते का, तिचं नाव अनाउन्स करून बघू. स्नेहाजींना जरा प्रॉब्लेम आहेच अजूनही. तर आज थोडीशी आपल्याला पण आपल्यासाठी पण ही एक खेदाचीच गोष्ट म्हणायला हवी की स्नेहाजी आज आपल्या सोबत आहेत पण काही टेक्निकल इश्यूज मुळे ते आपल्याला कनेक्ट नाही होऊ शकत आहेत. तर आपण आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत आणि शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शनाचा. आणि होस्ट या नात्याने मी एक बोलू का थोडस? हा बोला. आता पंचचामर वृत्ताबद्दलच मला बोलायचं आहे. तर वृत्ताची मजा कशी असते मला ते सांगायचं होतं. म्हणजे हे पंचचामर वृत्त आपण शिवस्तोत्र ऐकलेलं आहे, त्याच्यामध्ये जसा जोश आणि वीररस वगैरे भरलेला आहे. पण त्याच वृत्तात किती मृदू कविता होऊ शकते हे पण मला आपल्याला सांगावंसं वाटतं. तर पंचचामर वृत्तामध्ये मी एक केलेली रचना मी इथे वाचून दाखवते तुम्हाला. ती प्रेमावर केलेली आहे, त्यामुळे इकडचा शिवस्तोत्रातला वीररस आणि इकडे एकदम मृदू कोमल प्रेमरस असे दोन विरुद्ध त्याच्यामध्ये रचना एकाच वृत्तात किती सुंदर होऊ शकते याचं उदाहरण मला फक्त सांगावं असं वाटतंय, म्हणून मी ही कविता वाचते. एखादा कडवं नक्कीच ऐकवा, आवडेल आम्हाला हे ऐकायला. मनात प्रीत माझी या असे तुझीच रे प्रिया. मनात प्रीत माझी या असे तुझीच रे प्रिया. जगास दाखवू कशा मृदू मधुर वेदना. तना मनात दाटल्या किती अधीर भावना.
तना मनात दाटल्या किती अधीर भावना, कसा तुझ्यावरी जडे अपार स्नेह साजना. कशी कुठे जुळे प्रीती प्रिया मला न उमजे, कशी कुठे जुळे प्रीती प्रिया मला न उमजे. नभातल्या शशीतही तुझाच चेहरा दिसे. जगी कुणास भावते कुणी अनोळखी कसे, जगी कुणास भावते कुणी अनोळखी कसे. फिरून जन्मने जणू सख्या तुझ्या सवे असे, फिरून जन्मने जणू सख्या तुझ्या सवे असे. धन्यवाद. भैरवी मॅम, एक मिनिट मला थँक्यू म्हणायचं आहे. एक मिनिट बोलू. तुम्हाला आणि आदिती मॅमला थँक्यू याच्याकरता म्हणायचं आहे की मी उशिरा जॉईन झाली, पण तुम्ही मला इंट्रोड्यूस करून दिलं लगेच. आणि सेकंड थिंग म्हणजे आदिती मॅडमना की त्यांच्याकडे माझी काहीही माहिती नसताना प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करून जी माझी ओळख करून दिली 1 मिनिट, मी त्याकरता खूप 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 धन्यवाद. ओके ओके, थँक्यू. तर सखींनो, आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. आणि आजचा आपला जो कार्यक्रम होता तो वृत्तबद्ध कवितांचा कार्यक्रम होता. आणि वृत्तबद्ध कवितांच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत आपल्या बऱ्याच श्रेष्ठ ज्येष्ठ अशा सखी इथे उपस्थित आहेत. परंतु तत्पूर्वी मला मनापासून आभार मानायचे आहेत लोकव्रत लेखक मंच आणि एकूणच पूर्ण टीमचे. आमच्या लोकव्रत लेखक मंचाचा जो परिवार आहे तो भरपूर मोठा असा विस्तीर्ण परिवार आहे. आणि त्या परिवाराचे मुख्य प्रमुख इथपासून असं काहीही इथे नाही. आणि सगळे आम्ही खूप छान वातावरणात इथे खेळीमेळीने काम करतो आहे. मला मनापासून हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यासाठी लोकव्रत लेखक मंचाचे आभार मानायचे आहेत. मी माननीय वर्षाताईंचे मनापासून आभार मानू इच्छिते. त्या जरी प्रत्यक्ष दिसत नसल्या तरी त्या नेहमी आमच्या सोबत आहेत हे आम्ही जाणतो. आणि त्यांच्या पाठिंब्यानंच आम्ही पुढे जातोय सगळे. तर आमचे माननीय शिरीष सर, त्याचप्रमाणे आज इथे आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या कवयित्री सखी, गायत्रीजी, अदितीजी, त्याचप्रमाणे अमृताजी, आज एक ही नवीन ओळख झाली आहे अमृताजींशी. स्मिताजी आहेत, सुचित्राजी आहेत, वैष्णवीजी आहेत. या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की तुम्ही सगळ्याजणी आलात म्हणून हा कार्यक्रम इतका छान आपल्याला रंगवता आला. आणि खरं तर स्नेहाजी पण, कारण त्यांनी आपल्यामध्ये सामील होण्याचा खूप प्रयत्न केला, पण टेक्नॉलॉजीचं गणित कधी कधी सुटत नाही. तर असं काहीसं त्यांचं झालं आणि त्यामुळे त्या त्यांची रचना इथे आपल्यासमोर प्रस्तुत करू शकल्या नाहीत. तसंच कार्यक्रमाचं लाईव्ह सुरू असताना एक नजर जेव्हा मी फेसबुकवर टाकते तेव्हा आपले भरभक्कम आपल्याला पाठिंबा देणारे, रोज रोज आपलं कौतुक करणारे आणि अजूनही आपले चेहरे बघून न कंटाळलेले असे आपले जे रसिक श्रोते आहेत, या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद. अदितीजी, तुम्हाला मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आज वृत्तांची कोडी जी सगळ्यांच्या मनात कुठेतरी आहेत ती सोडवण्याचा, उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न त्या निमित्तानं आपण केला. पुन्हा असेच भेटत राहूया. उद्याही एक छानसा कार्यक्रम घेऊन आम्ही येतो आहोत. उद्या आपल्यासाठी एक विशेष असं सरप्राईज आहे जे मी आत्ता लीक करू इच्छित नाही, पण तुम्हा सगळ्यांना एवढं मात्र नक्की सांगेन की उद्याही 8:30 वाजता लोकव्रत प्रकाशनाच्या पेजला नक्की व्हिजिट करा. आणि एक असाच छानसा रंगतदार कार्यक्रम उद्याही आहे, तेव्हा त्याचा आस्वाद घ्यायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया. धन्यवाद. नमस्कार.